लोक म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं, एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का? खोट्या 3 तासाचा पिक्चरचा खर्च 70 ते 80 कोटी रुपये असतो. किती? 70 ते 80 कोटी रुपये. खोटा पिक्चर आहे तो. तरी पोर आज खुर्च्यावून पडायला लागली. तरुणांच्या लक्षात येईल, काहीला चक्रा यायला लागल्या, काहीला सलाईन लागायला लागली. हे चक्कर येऊन पडलेलं त्याला भरलेल्या चपलाचा वास द्यावा बघा जाग्यावर. बरोबर आहे ना? ते सय्यारा पाहून ते सय्यारा मी काय पाहिला नाही, म्हणतो आला सय्यारा पिक्चर की तो पाहिल्यावर पोरायला चक्रा यायला लागल्या. ज्यांच्या घरचे पोरं पोरी रीलमध्ये दिसतात ना, त्याच्या चक्रा घालवा, नाही तर एक दिवस त्यांच्या चक्करमध्ये तुम्ही बेशुद्ध होऊन पडाल. माझं बोलणं जरा लक्षात ठेवा. अरे पिक्चर पाहून रडायला यावं. त्याच्यावर लिहिलेलं आहे, इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे, याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही, आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा, असं स्पष्ट लिहिलेलं आहे महाराज. तरी पिक्चर पाहताना लोक ढसा रडतात. बोलताना लोक टीव्हीतलं बोलतात. कोथंबिरे महाराज, आमच्या शेतात बाया निंदत होत्या. तुमच्या इकडे निंदन म्हणतात का खुरपणं? खुरपणं असा फरक आहे बघा. ते खुरपत होत्या 2 बाया, आणि एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे, माय ते संग्राम नेईल का नाही व देव या नेलं. म्हणलं तू खुरप की पैसे आमचे घेतले आणि तुला संग्रामचं काय घे नाही, खुरप. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, तो हिरो दुःखी झाला तर ह्या हिरोला भाकर देत नाही घरच्या, खऱ्या हिरोला. हा, मालिका सुरू व्हायची असली नवऱ्याला म्हणते पटकन जेवून घ्या, नाहीत मी वाढणार नाही, पुन्हा मालिका सुरू होणार आहे. वल्ल्या फोकान नाही का हाणाय पाहिजे. बरोबर आहे ना? विठाला विठाला खोटं आहे ते, खोटं आहे. तरी पाण्याचं तिकीट 400 ते 500 रुपये. खोटं आहे, पाण्याचं तिकीट 400-500 रुपये आहे. कधी केला आपण त्याला विरोध? चला बोला, केला कधी विरोध? अरे एका क्रिकेटरचा जर खरेदी पाहिली आपण तर कोटी, 2-2, 3-3 कोटी रुपयाच्या पुढे आहे. 10 कोटी, 5 कोटी, 8 कोटी. क्रिकेट पाहून शेतकऱ्याच्या जीवनातला कोणता प्रश्न सुटला मला सांगा? केला कधी आपण त्या क्रिकेटला विरोध? माझा विरोध नाही त्याला, मी तुमच्या समोर आरसा आणून देतो. या मी तुमच्या पिक्चरला माझा विरोध नाही. लक्षात आलं का? मग पिक्चरला विरोध नाही, मोबाईलला विरोध नाही, क्रिकेटला विरोध नाही, येऊन जाऊन सप्त्याला काही विरोध करतो? देऊ वाटलं द्यावं, नाही तर देऊ नाही. कळलं माझं बोलणं? सप्त्यात आपल्याला देव वाटलं द्यायचं, नाही तर करणारे करायला लागले ना. बरोबर आहे ना? करणारे करायला लागले ना, आपण सहकार्य करा. नाही सहकार्य जमलं, लांब बसा. अजून याच्यापेक्षा करता काय? तुम्ही दिला म्हणजे सप्ताह होणार आहे असं नाही. सप्ताह ज्यानं सुरुवात केला ते आज नसेल बी तरी सप्ताह चालू आहे, आणि आज येत ते उद्या बी नसतील तरी सप्ताह बंद पडणार नाही महाराज. बंद पडणार आहे, हे देवाचं काम आहे. मग आपण सहकार्य केलं पाहिजे ना, मदत केली पाहिजे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साई, गातली या भय नरका जाणे. चांगल्या कामाला मदत केली पाहिजे. मग 2 दुःखी जीव एकत्र आले, माझा मुद्दा लक्षात ठेवा, तर सुखाची चर्चा होणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. राजा दुखी आहे, कशाला रमी खेळाव? नाही कळलं का तुम्हाला? गेलं मंत्रीपद. बरोबर आहे ना? कशाला खेळावं त्यानं? बरोबर आहे ना? राजा दुखिया, कुठून दुर्बुद्धी सुचली म्हणत असेल ते. बरं, आता त्याचा योगायोग बघा ना, त्याचं कृषी मंत्री घातलं आणि क्रीडा मंत्री केलं, बस खेळत पत्ते. कोणी जर म्हणलं पत्ते का खेळता? क्रीडा मंत्री आहे मी मंत्रीच्या खात्याचा आहे, मग मी दुसरं करू तरी काय? बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. राजा दुखिया, शेतकऱ्याच्या मालाला भाव व्यवस्थित मिळत नाही. निवडणुकीत दिलेलं आश्वासन कर्जमाफीचा अजून पूर्ण नाही. प्रजा दुखिया. मग मुद्दा लक्षात ठेवा. राजा दुखिया, प्रजा दुखिया. दुखिया धन बैरागी, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन भी न रहत उदास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. विठाला विठाला. 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. तिखट अधिक तिखट बाळाओ, तिखट अधिक तिखट बरोबर गोड. हा, तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. गोड अधिक गोड बरोबर तिखट, डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शाना, डबल मूर्ख. क्या बात आहे, वाह. या बाळानं सांगितलं डबल मूर्ख आहे का?
किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा माणूस होऊ शकत नाही. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि त्याची दाढी सुरू झाल्यावर तो नाव्याला म्हणे, का हो तुम्ही किती वर्ष झाली दाढ्या करता? नावी म्हणे 15 वर्षे झाले वा दाढ्या करतो. महामूर्ख म्हणे 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे पहिलाच टाइम. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीच्या परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका आता. हा विठाला विठाला. किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल होणार नाही. तसं किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाबद्दल चर्चा होणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. आता आपण जीवाचा संग सोडून द्या, आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. हा, आता एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत गेला तर दुःख मिळालं, आता देवाच्या संगतीत जाऊ. ठीक, संगतीत जाण्याचा विचार केला, पण देवानं आपल्याला संगत घेतलं पाहिजे ना. देव तर असंग आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा. संग करू देणार आहे का? नाही. मग संग करू देणारा नाही तर फायदा आहे का? नाही. संताचा संग ऐका, आता देवाची संग सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आता संताच्या संगतीत जाऊ. संत चेतन आहे, परिपूर्ण आहे आणि संग करू देणारे आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? जगाच्या पाठीवर सरपंच लोक दोनच गोष्टीचा विचार करतात, एक तर फायदा नाही तर तोटा. तोटा म्हणजे नॉट सूर्या, हा, तोटा म्हणजे लॉस. बरोबर आहे ना? तोटा म्हणजे लॉस. फायदा पाहतात नाही तर लॉस, आणि फायदा असेल तर लोक प्रवृत्त होतात. आता हे घ्या, कीर्तनाला येता वेळेस लोक आम्हाला 100 फोन करतात. म्हणजे तुमच्या गावातलं तुमचं नाही सांगत बरं का, असं प्रत्येक गावाचं. कीर्तनाला येता वेळेस महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत. कीर्तन झालं, जातानी महाराज कुठं उलथून मेला, लोकायला गरज नाही. मतलब के हे सब संग साथी, दिल का साथी नहीं है कोई. लक्षात ठेवा. महाराज इमानदारीनं सांगा, महाराज पोहोचले असा फोन येतो का? 100 गावातून एखाद्या गावाचा येत असेल. आमचा अनुभव आहे रोज. हे बघा, तुम्ही म्हणता महाराज लोकांची पाकिट वाढण्याचं कारण, कदाचित त्याला आपलं वागणं बी कारणीभूत आहे. आजही आमच्या जीवनात अशी गावं आहेत की आम्ही तिथून गाडीचं डिझेल बी घेत नाही, आणि आज अशी गावं आहेत तिथून रुपया कमी बी घेत नाही. तुम्ही एखाद्या महाराजाला जीव लावा, तुम्हाला चोले महाराजांनी पैसे ठरवले का? बोला खरं सांगा. हो नाही, काही नाही ठरवले. का नाही ठरवले? तुम्ही त्यांना जीव लावला. बरोबर आहे. तुम्ही त्या आता संतोष महाराज तुम्ही ठरवून आले का? नाही. का? शेजारचे आहेत, तुम्ही त्यांच्या ओळखीचे आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. तुम्ही चोले महाराजांना फोन केला, त्यांनी तुम्हाला पैसे नाही सांगितले का? त्यांची तुमची जवळीक आली, घनिष्ठता आली. त्यांना तुमचा स्वभाव कळला, त्यांना तुमचा कळला, त्यांना तुमचा त्यांना, आणि दोघाला एकमेकाचा स्वभाव कळला, मन जुळले, हिम्मत आहे पैसे मागायची नाही. तुम्ही फोनवर न पाहताच म्हणता आमचं तुमच्यावर प्रेम आहे. अरे न पाहताच आय लव्ह यू कस काय? थोडी भेट होऊ दे, ओळख होऊ दे, जरा घनिष्ठता होऊ दे, मग हक्कान सांग ना, यावं लागतं महाराजांना, करावं लागतं कीर्तन. बरोबर आहे ना? पहा आता माझं प्रेम आहे तुमच्या गावावर, पण मग त्या डिझेल टाकणाऱ्याला म्हणू का टाकी फुल करण आय लव्ह यू? ते म्हणाला हे ट्यू पहिल्यान पैसे दे चाल. बरोबर आहे ना? काही गोष्टी पैशानं होत असतात. समोर हे बघा, तुम्ही 2 पावलं चाला, आम्ही 10 पावलं चाले. तुम्ही 2 पावलं एखाद्या महाराजावर प्रेम करावं अंतकरणातून, त्याची हिंमत नाही होणार तुम्हाला पैसे ठरवायची, नाही होणार. समर्पण करावं लागेल ना, समर्पण. आणि प्रेमाची व्याख्या सांगू तुम्हाला, प्रेमाची व्याख्या सांगतो. सरपंच तुमच्या कामाला माणूस आहे, बोला तुमच्या कामाला माणूस आहे, त्यानं तुम्हाला 1000 रुपये मागितले, तुम्ही त्याला द्याल का? नाही देणार. देणार. 1000 रुपये मागितले देऊन टाकायचे, नाही दिलं तर उद्या कामावर येणार नाही. 1000 मागितले, त्याला 1000 रुपये दिले, ही झाली गरज. आता प्रेम पा. त्याचं पोरग पुण्याला चाललं, पप्पा मला पुण्याला जायचं. कशाला? माझी परीक्षा आहे. बर मग 2000 रुपये फी आहे, मग जायला यायला 1000 रुपये लागणार आहे. बाप काय म्हणतो बघा, 2000 फी आहे ना, हे फीचे 2000, जायला किती लागणार आहे? 1000. हे जायला 1000 घे. खर्च आहे किती लागणार आहे? 1000. हे 1000 घे. बघा आता प्रेम कसं, गरज कशी. नौकरानं 1000 मागितले, त्याला 1100 बी नाही दिले. पोरानं मागितले सगळे 4000. 2000 फीचे, 1000 या जायचे आणि 1000 रुपये खर्चायचे. बाप म्हणतो हे फीचे 2 घे, हे या जायचे 1000 घे, हे खर्चायचे 1000 घे, आणि हे 5000 रुपये तुझ्याजवळ हाताखाली शिल्लक राहू दे.
याला म्हणतात प्रेम. तसं तुम्ही म्हणा महाराज हे तुमचे ठरलेले. बघा आता हे गाडीच्या डिझेलचे, हे तुमच्या संग 2 माणसं एनी टाइम गाडीत असतात, हे त्याच्यासाठी. आणि कधी आडीनडील कीर्तन नसलं तर घरी असले तर हे खर्च आहे तुम्हाला, राहू द्या. याला म्हणा प्रेम. माझी प्रेमाची व्याख्या चुकली का? चुकली असेल तर फाशी द्या मला तुम्ही, बरोबर आहे ना? विठाला विठाला तुम्ही जर आमच्या संग चॅप्टरपणा करत असले तर तुम्ही फक्त एकाच जिल्ह्याचं पाणी पिलं. आम्ही तर गाव नाही सोडलं महाराज, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. गाव सोडलं का? आम्ही नाही सोडलं. समर्पण करावं लाग. ए बाबा त्या आजोबापासून पुढे बर तू माय अय व्हय रे पुढं काय ताण द्यायला बा माणूस आपण. विठाला विठाला समर्पण. फायद्याशिवाय लोक प्रवृत्त होत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजाला माहित होतं फायद्याशिवाय इकडं कोणी येणार नाही. म्हणून महाराज म्हणले बाबा हो तुम्ही जर संतांच्या संगतीत आले तर तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लाभ पाये उत्तम लाभ पाये शिवाय भाजी कोणतीच चांगली होत नाही. टाळ्या वाजवा जोरात एकदा. बाकी किती मसाले असू द्या आणि काही असू द्या वरून टाकणंच लागते महाराज. वा हे महाराज म्हणले मनवी